नमस्कार. बातमीपत्र महाराष्ट्राच्या मध्ये मी सचिन वाडते सर्वांचं स्वागत करतो. बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये हाय व्होल्टेज लढत होत आहे. या लढतीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेलं आहे. बारामती लोकसभा मतदारसंघ म्हणजे शरद पवार यांचं प्राबल्य असणारा मतदारसंघ. अशी काहीची ओळख आतापर्यंत या मतदारसंघाची राहिलेली आहे. परंतु यंदा पवार घराण्यात फूट पडल्याने प्रथमच पवार घराण्यातील दोन उमेदवार एकमेकांसमोर उभा राहिलेले आहेत. दस्तूर खुद्द शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या एकमेकांविरोधात या निवडणुकीच्या निमित्ताने उभा राहिलेल्या आहेत. या निवडणुकीत ओबीसी बहुजन पार्टीचे उमेदवार महेश भागवत यांनी कडवे आव्हान उभा केलेले आहे. महेश भागवत यांचा आजवरचा राजकीय प्रवास कसा आहे तसेच या पुढील काळामध्ये या निवडणुकीच्या निमित्ताने त्यांची रणनीती कशी असणार आहे, या निवडणुकीला ते कसे सामोरे जाणार आहेत हे आपण महेश अण्णा यांच्याकडूनच समजून घेणार आहोत. काही प्रश्न विचारणार आहेत, आपण त्यांच्याकडे जाऊया. काय सांगा आपण आता सांगितलं की आपले सहकारामध्ये आपण खूप चांगलं काम केलं. सहकारात दोन तालुक्यात काम करत असताना ते बारामती लोकसभा निवडणूक लढवायची असा निर्णय आपण का घेतला, या पाठीमागची की कारण काय आहे? बारामती लोकसभा मतदारसंघ अगोदर पवारसाहेब पहिल्यांदा बोलले, हा बारामती हा बालेकिल्ला आहे. वस्तुस्थिती अतिशय खरी आहे की 2004-2009 या कालावधीपर्यंत असं आम्हाला वाटायचं, आम्ही कार्यकर्ते म्हणून या परिसरामध्ये ज्यावेळेस काम करत होतो, आपण ज्यांना मतदान करणार आहोत त्यांनी देशाचं नेतृत्व त्या ठिकाणी करावं आणि देशाचं नेतृत्व करत असताना अशा व्यक्तीला आपण मतदान करतोय किंवा अशा व्यक्तीबरोबर आपण आहोत की ज्या व्यक्तीला देशाची काम करण्याची ज्यावेळेस संधी मिळेल त्यावेळेस निश्चित त्याचे काही ना काही चांगले परिणाम हे बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सर्वसामान्य जनतेच्या हिताच्या दृष्टीने आपल्याला मिळू शकतो. त्याच्यामुळं एक चांगली भावना ठेवू, प्रगतीची भावना ठेवू, विकासाचं पर्व या परिसरामध्ये सुरू व्हावं म्हणून जी काही मनोभूमिका असते कार्यकर्त्याची आणि म्हणून आम्ही सगळेच एक दिलानं त्यांचं काम करत होतो. परंतु नंतर पार्श्वभूमी असे बदलली की त्यांच्या राजकारणाच्या वळणावर असं वाटलं की बाबा आज या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये नाही पण पूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक वंचित बहुजन विकासापासूनचे वंचित घटक असतील, समाज असतील, सामाजिक संघटना असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील, सामाजिक नेते असतील, यांना कुठेतरी भविष्यामध्ये त्यांच्या नंतर संधी मिळेल ही अपेक्षा असणं साहजिक होतं. परंतु नंतर स्वतःचे पुतणे अजितदादा, त्याच्यानंतर त्यांच्या कन्या सुप्रियाताई आणि एवढं सगळं होऊ नये, अगदी कुटुंबात भांडण झालं तरी सुद्धा कुटुंबातलीच एक सून जर आपण पुढे आणणार असू तर सामाजिक काम करत असताना राजकीय जीवनामध्ये काम करत असताना अनेकांना अनेक संधी या उपलब्ध झाल्या पाहिजे. जसं विकासाचं विकेंद्रीकरण पाहिजे असं आपण ज्यावेळेस म्हणतो तेव्हा सत्तेचं विकेंद्रीकरण हे सुद्धा खूप गरजेचं असतं. एक लक्षात घ्या, छोट्या घटकाला संधी समजा त्या ठिकाणी मिळाली तर त्या समाज घटकाला आजपर्यंत न समजलेले, त्यांना न लाभलेले लाभ हे मिळत असतात. शेवटी उमेदवारी करणं, एखादा लोकप्रतिनिधी म्हणून काम करणं, संसदेमध्ये जाणं, विधानसभेमध्ये जाणं, विधान परिषदेमध्ये जाणं, राज्यसभेवर जाणं, ही एक प्रक्रिया जरी आपण मान्य केली तरी समाज घटकाला काही देण्यासाठी जी सत्ता लागते ती जर तुम्ही हस्तगत करू शकला नाही तर मग तुमच्या राजकीय जीवनाला तसं काही फारसा अर्थ राहिलेला नसतो. तर शेवटी एका कुटुंबात तुम्ही किती वर्ष सत्ता ठेवणार? बरं असं आहे का किंवा त्या कुटुंबाला आपण अनेक प्रकारच्या सत्ता त्या ठिकाणी दिल्या म्हणून त्याचं चांगलं प्रतिबिंब हे आपल्या परिसरामध्ये उमटलं असं काही झालं का? तर अनेक प्रश्न अनुत्तरित दिसत आहेत. म्हणजे एकाच कुटुंबाकडे किती दिवस सत्ता ठेवायची असा प्रश्न देखील महेश अण्णांनी उपस्थित केलेला आहे. आता आपल्या सोबत पुढारीचे पत्रकार आहेत दीपक देशमुख, आपण त्यांच्याकडे जाऊया. अण्णा, 2019च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी तुम्ही आणि आनंददादांनी राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्या निवडणुकीमध्ये तुम्ही तत्कालीन भाजपचे आमदार राहुल कुल यांच्याबरोबर राहिलात. त्या निवडणुकीत राहुल कुल यांना निसटता विजय मिळाला. त्या विजयामागे तुमच्या सर्वांचं कष्ट होतं, श्रेय होतं. आपण आतापर्यंत भाजपमध्ये होतात, आपण भाजपकडे उमेदवारी मागणी केली होती का? आणि आता तुम्ही ज्याप्रमाणे सांगितलं की त्यांचे सून आणि यांची लढत आहे, तोपर्यंत त्यांची उमेदवारी डिक्लेअर झाली नव्हती, म्हणजे भाजप कुणाला उमेदवारी देणार? आपण देशभरात भाजपकडे उमेदवारी मागणीसाठी रस्सीखेच असताना आपण थेट ओबीसी बहुजन पार्टीकडेच उमेदवारी का मागितली, भाजपकडे मागितली आहे का? किंवा त्यांनी तुम्हाला काय सांगितलं होतं का याबाबत? बहुजन ओबीसी पार्टीकडे तुम्ही उमेदवारी का मागितली याबाबत विश्लेषण देऊ शकाल? भारतीय जनता पक्षानं
मुळातच उमेदवारी अर्ज मागवणे किंवा उमेदवार इच्छुक आहेत त्यांची यादी करणे किंवा त्याची एक प्रक्रिया असते, त्याचं जिल्ह्याला असेल, राज्याला असेल, देशाला असेल, जी स्क्रीनिंग कमिटी असते, तशा पद्धतीचं कुठेही काय आम्हाला एखादी बैठक घेतली किंवा आम्हाला बोलवलंय किंवा आमची मतं विचारात घेतली. समजा तुम्ही राष्ट्रवादीला बरोबर घेतलं तर तुमच्या पातळीवर निर्णय झाला. आम्ही 2019ला एक उद्देश ठेवून त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये गेलो होतो. त्याच्यामध्ये 2 उद्देश खूप महत्वाचे होते. मोदींसारखं खंबीर नेतृत्व त्या ठिकाणी देशाला मिळतंय, देवेंद्र फडणवीसांसारखं राज्याला नेतृत्व मिळतंय. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर राहुल कोल्हे, तरुण मुंडे सहकारी आमचीच होते. त्यांच्या वडिलांबरोबर मी स्वतः काम केले, आनंददादांनी काम केले. आम्हाला एक वाटायचं की एक आपल्यातला हुशार आहे, तरुण आहे आणि त्याला साथ देणं आम्हाला गरजेचं वाटत होतं. शेवटी त्यांना पवार कुटुंबियांकडून होत असलेला त्रास, विशेषतः राष्ट्रवादीच्या, म्हणजे आपण अगदी छोटे छोटे किस्से जर आता काल परवाचे जरी बघितले तरी किती राजकारण चुकीच्या वळणावर होतं हे काय मी सांगायची गरज नाही दौंड तालुक्यात. मग अशा परिस्थितीमध्ये अडचणीत असलेल्या व्यक्तीला, दौंड तालुक्याचा स्वाभिमान जपणाऱ्या व्यक्तीला तर आपण साथ नाही द्यायची तर मग द्यायची कोणाला? शेवटी ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये आम्ही सगळे जवळून बघणारे घटक होतो. असं काय आम्ही राजकारणापासून अलिप्त होतो, राजकारण आम्हाला समजत नव्हतं असं नव्हतं. शेवटी आपण तर बघितलं की आता महायुती आणि महाआघाडी हे 2च प्रमुख या ठिकाणी आघाड्या राहिल्या, पक्ष आता काही राहिलेला नाही. म्हणजे एकंदरीतच भारतीय जनता पार्टीच्या पक्षांतर्गतच लोकशाही राहिली नाही असं तुमचं थेटपणे उमेदवाराच्या बाबतीत तरी म्हणणं आहे असं दिसतंय. आणि आता तुम्ही ज्या ओबीसी बहुजन पार्टीकडून उमेदवारी मागितली आहे त्या दृष्टीनं आतापर्यंत तुमची प्रचार यंत्रणा कुठपर्यंत आलेली आहे? या संपूर्ण बारामती लोकसभा मतदारसंघात जवळपास 2280 बूथ आहेत. त्या ठिकाणी बूथ कमिट्यांमध्ये आपलं मतदान वाहून आणण्याची प्रक्रिया काय असणार आहे? आपण ते सगळे दौरे केलेले आहेत, कारण त्या दौऱ्यांना कशा स्वरूपाचा प्रतिसाद आपल्याला या संपूर्ण निवडणूक काळात मिळत आहे? या विधानसभा मतदारसंघामध्ये किंवा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एक निवडणूक नियोजन करणारा एक सहकारी म्हणून मी कायम कार्यरत राहिलेलो आहे. गेली 35 वर्षामध्ये किमान निवडणूक लढवण्यापेक्षा निवडणूक लढवण्यासाठी जी काही यंत्रणा लागते त्या यंत्रणेमध्ये पूर्ण वेळ मी काम केलेलं आहे. आणि सगळ्यांना माहिती आहे की निवडणूक लागल्यानंतर आणि निवडणुकीची मतमोजणी होण्यापूर्वी मी जे राजकीय अंदाज आतापर्यंत वर्तवत आलो बऱ्यापैकी त्या राजकीय अंदाजांपर्यंत ते निकाल बळ देणारे आहेत. शेवटी स्वतः नवरदेव होण्यामध्ये आणि स्वतः लग्नाला उभे राहण्यामध्ये थोडा फरक आहे. परंतु बारामती लोकसभा मतदारसंघाचा एक वेगळा पॅटर्न आहे. बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये 2 भाग पडतात, शहरी, निमशहरी आणि पूर्ण शहरी. तर याच्यामध्ये प्रश्नांची झालेलं आहे. लोकांमध्ये वेगवेगळ्या सामाजिक कामांसाठी असेल, वैयक्तिक कामांसाठी असेल, संपर्क हा झालेलाच आहे. नातेसंबंध असतात, वेगवेगळ्या पक्षांमध्ये मैत्रीचे संबंधही असतात. एक वेळ अशी आली की बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये आता कुणी उमेदवारी करायची, म्हणजे माझी उमेदवारी काही मी जाहीर केलेली नाही किंवा मी उमेदवारी लढवत नाही. म्हणजे हा सगळ्यात पहिला मोठा विषय जो आहे तो मी तुम्हाला इथं सांगतो की माझी उमेदवारी मी केलेली नाही. बारामती लोकसभा मतदारसंघातले अनेक वंचित घटक आहेत, कार्यकर्ते आहेत आणि गावं आहेत. त्यांनी एक मतानं हे सांगितलं की बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये आता कोणीतरी पाय रोवण्याची गरज आहे आणि ते ठामपणे जर रोवले तर आम्ही नक्की त्यांच्या पाठीमागे उभं राहू. आणि आनंददादा असतील, पांडुरंगांना मेरगळ असतील, लवलतांना ठोंबरे असतील, अगदी बोराटे असतील, विसुंदरा जाधव असतील, राजेभाऊ डुबे असतील, ही दौंड तालुक्यातली जी काही प्रमुख मंडळी होती, अरुणभाऊ भागवत असतील, नानासाहेब, ही सगळी जी दुसऱ्या फळीतली म्हणून एक भक्कम कार्यकर्त्यांची फळी असते. शेवटी त्यांच्या जीवनच कुठला तरी नेता आमदार होत असतो, खासदार होत असतो. पण त्या फळीतल्या जवळपास 50 ते 70 अतिशय प्रमुख माणसांनी या बारामती लोकसभा मतदारसंघात ही मागणी केली की आता तुम्ही ही उमेदवारी करा आणि म्हणून मी ही उमेदवारी करतो. वास्तविक पाहता निवडणुकांच्या राजकारणापासून आपण थोडंसं अलिप्त राहावं अशी थोडीशी पुन्हा भूमिका माझ्यासारखी जी होती. आपलंही म्हणणं खरं आहे की एवढा मोठा लोकसभा मतदारसंघ आहे वगैरे वगैरे. पण शेवटी एक तुम्हाला सांगतो की पूर्वीच्या काळामध्ये एक ठीक होतं. आजपासून एक 20 वर्षापूर्वी 25 वर्षापूर्वी तुम्ही जर हा मुद्दा घेतला असता तर हे मान्य आहे की आपल्याला मतदारसंघ एवढा कसं फिरणार, कशा पद्धतीने यंत्रणा करणार. आता मी आता बोलतोय, दुसऱ्या मिनिटाला तुम्ही लोड करणार, तिसऱ्या मिनिटाला माझी मदत 5,000 हा खूप मोठा बदल आहे. शेवटी सोशल मीडियाच्या माध्यमातून तंत्रज्ञान असेल. म्हणजे आता मी ब्रिज मीटिंग इथं घेतली
ब्रिज कॉल सभा जरी घेतली तर एका वेळी मी 50,000 लोकांची सभा घेऊ शकतो. त्यासाठी काय मला बाहेर जाण्याची गरज किंवा काय नाही, शेवटी विचार पोचणं महत्वाचं. आणि लोकसभेची निवडणूक ही विचारांवर आधारित असते. ही जे काही मुद्दे आज चर्चेने जात आहेत नरेंद्र भाऊंच्या भांडणाचे, याच्यावर ही निवडणूक नाहीये. मेहरबानी करून एक लक्षात घ्या, कारण शेवटी याच्या पलीकडे जाऊन सर्वसामान्यांचे प्रश्न आहेत. त्या प्रश्नांची उत्तरं लोकांना हवी आहेत, त्याच्यावरचे पर्याय हवे आहेत, त्याच्यावर निर्णय अपेक्षित आहे, त्याच्यावर काम अपेक्षित आहे. तुम्ही काय करणार हे लोक आज विचारतायत. तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला, माझ्याकडे आज काय मी ग्रामपंचायत सदस्य पण नाही, पण लोकांची एक अपेक्षा आहे. मी माझं परिचयपत्र त्यांच्या हातामध्ये दिल्यानंतर त्यांची एक भावना बदलते. अण्णा, मी तुम्हाला 1 मिनिट थांबवतो. माझा असा प्रश्न आहे की तुम्ही ज्या पक्षाकडून अधिकृत उमेदवार आहात, बहुजन ओबीसी पार्टीकडून, या पक्षाचे प्रमुख असलेले प्रकाश अण्णा शेंडगे यांनी तुमची उमेदवारी घोषित करण्यासाठी केडगाव चौकला या ठिकाणी मेळावा घेतला होता. आणि त्या मेळाव्यामध्ये असं त्यांनी जाहीररित्या सांगितलेलं आहे की लोकसभेला माळी समाजाचा उमेदवार आणि विधानसभेला धनगर समाजाचा उमेदवार, हे धनगर समाजाची मतं तुमच्या मागं आणण्याचं लॉजिक, गोळाबेरीज त्या मागं आहे. तर आम्हाला संपूर्ण बारामती लोकसभा मतदारसंघात कोणत्या समाजाचं मतदान कोणत्या विधानसभा मतदारसंघात कशा स्वरूपाचं आहे याची आपण गोळाबेरीज केली आहे, कारण ते तुम्ही आम्हाला सांगू शकाल का की ते कोणत्या विधानसभेत कोणत्या समाजाचं मतदान जास्त आहे, किंवा तुम्हाला मताची आकडेवारी कुठं मोठ्या प्रमाणात मिळणार आहे. त्याशिवाय आपण ओबीसी बहुजन पार्टीचे उमेदवार आहात, म्हणजे वंचित समाजाचे उमेदवार आहात, आणि तुम्हाला मराठा समाजाची मतं देखील आवश्यक आहेत. तर तुम्ही मराठा समाजाला काय आवाहन करू इच्छिता तुम्हाला मतदान करण्यासाठी? म्हणजे मराठा आंदोलन असेल किंवा त्यानंतर राज्यभरात जो जातीवाद निर्माण झाला आहे त्यातनं काही इफेक्ट ह्या निवडणुकीत पण दिसतोय, त्याबद्दल आपण काय बोलू शकतो? मुळात सर्वात पहिली भूमिका मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं सुरुवातीला मराठा आंदोलन झालं, मूक मोर्चे झाले, त्याच्यावर आंदोलनं झाली, धरणे आंदोलनं झाली, रस्ता रोको झालं, आपल्याला सांगायला मला निश्चित अभिमानही वाटेल आणि कौतुकही वाटेल की 2000 सर्वसाधारण 10, 11, 12 या कालावधीमध्ये मराठा समाजाचे मेळावे, छोट्या बैठका म्हणा आपण, किंवा त्या स्वरूपाचे असेल, लोकांचं मत विचारत गेलं की बाबा या आरक्षणाच्या बाबतीमध्ये काय केलं पाहिजे. म्हणून दौंडला पहिली परिषद दौंड झाली. तर त्या परिषदेमध्ये अनेक सामाजिक संघटनांचे, जाती समूहांचे लोक त्या ठिकाणी आले होते. आणि त्याचा एका समाजाचा प्रतिनिधी म्हणून किंवा ओबीसी समाजाचा प्रतिनिधी मलाही वक्ता म्हणून तिथे बोललं होतं मत मांडण्यासाठी. ज्यावेळेस ती बैठक झाली त्या बैठकीमध्ये मी 2 गोष्टी प्रामुख्याने मांडल्या. एक पहिली गोष्ट अशी मांडली की मराठा समाजाला तात्काळ आरक्षण देणं आता शक्य नाही, कायद्यानं म्हणा किंवा संविधानातल्या त्या चौकटी आहेत त्याच्यानुसार म्हणा. तर मी त्यांना अशी विनंती केली की मराठा समाजाच्या मुलांसमोरच्या पहिल्या 2 अडचणी, सगळ्यात पहिली अडचण आहे ती म्हणजे शिक्षणामध्ये त्यांना जी फी भरावी लागते, तर ती फी वेळ पडली तर माझ्या मुलाला 50% फी भरावी लागत असेल, किंवा माझे दुसरे सहकारी असतील त्यांना 20% फी भरावी लागत असेल. पण मराठा समाजाचा, मराठा जातीचा म्हणून त्याला सर्टिफिकेट नाही म्हणून त्याला 100 रुपये फी भरावं लागत असेल. हा जो दुराभाव आहे हा त्याच्यामध्ये मनामध्ये सर्वात पहिल्यांदा कधी बिंबतो तर फी भरायच्या वेळेस. त्याला हे जाणवतं मी मराठा आहे, अरे मी मराठा आहे म्हणून मला ही पूर्ण फी भरावी लागते. तर मी त्या मेळाव्यात त्या परिषदेमध्ये मत असं मांडलं होतं की पहिला ठराव आपण असं मांडलो की 100% फी माफीवर आणि शिक्षण हे फ्री झालं पाहिजे, कुठलीही फी त्याला लागली नाही पाहिजे आणि गरिबांपर्यंत त्याचा लाभ गेला पाहिजे. त्यासाठी जातीची अटच काढून टाका, तुम्ही विशेष ठेवू नका. म्हणजे जिथं मूळ बीज होतं त्या विषयावर मी माझं स्पष्ट मत मांडलं होतं की सगळ्यात पहिल्यांदा फी सवलत देऊ नका. तुमच्या आरक्षणाचा निकाल लागेल त्यावेळेस लागेल, बरेच त्याला वेळ लागेल आणि वेळ लागलाच. मी 12 सांगतोय, आज 24 आहे, आज 12 वर्ष झाली त्या गोष्टी. म्हणजे याला कदाचित मी अगदी आज तिथंच नाही, कोंढरे साहेब म्हणून त्यावेळेस राजेंद्र कोंढरे आले होते त्या परिषदेला. तर त्या परिषदेमध्ये ते म्हणले की ठीक आहे, पण एकदा जर हा मुद्दा हातून गेला तर मग परत पुढच्या मुद्द्याला आमच्यावर कोण येणार आहे. मुलं येतील नाही येतील आपलं काम आहे शेवटी. बारामती लोकसभा मतदारसंघात जातीनिहाय गणित कशी आहेत हा मी सांगतो ना. तिन्ही मुद्दे कोण करतो. पहिला मुद्दा तो होता की मराठा आरक्षणाला आमचा विरोधच नाही. सगळ्यात पहिल्यांदा 100 सगळ्यात पहिली आज त्यांना शैक्षणिक सवलतीची गरज आहे, ती पहिली द्यावी म्हणून. आणि ठीक आहे, नंतर त्यांना ओबीसीतून पाहिजे, एका चुकीच्या व्यक्तीच्या हाती त्या आंदोलनाची सूत्र गेली. शेवटी मागणी करणं न करणं हा त्या समाज घटकाचा अधिकार आहे, कायद्याने दिलेला आहे आणि त्याला कोणी नाकार दिलाय.
पण तुम्ही जर चौकात उभं राहून जर लोकांना शिवाय द्यायला लागला तर लोक सहन करत नाही. शेवटी संविधानाने दिलेलं, समजा आम्हाला दिलेलं असेल, तुम्हाला दिलेलं असेल तर ते संविधानाने दिलेलं, ते काही कुणी ओढून घेतलेलं नाही किंवा कुणी त्या ठिकाणी हिसकावून घेतलेलं नाही. आपली प्रामाणिक भूमिका आहे की 100% मिळालं पाहिजे. कारण मराठा समाजाला त्या ठिकाणी खूप म्हणजे ज्या हालाकीत आज जगावं लागतं ती वस्तुस्थिती आम्ही सुद्धा बघतो ना, मग ती नाकारायचं काय कारण आहे? परंतु त्याचं खापर ओबीसीवर फोडणं हे खूप चुकीचं आहे. आणि मग त्याला विरोध म्हणून ज्यावेळेस महाराष्ट्राच्या राजकारणाचा समाजकारणाचा अभ्यास केला गेला, समजा आता तुम्ही दौंड विधानसभा मतदारसंघ घ्या, 1,27,000 ओबीसी, आता तुम्ही म्हणणार ही फिगर आणली कुठून? बरोबर आहे, शंका हीच आहे. आता तुम्हाला सांगतो 2 वेळा इम्पिरिकल डेटा गोळा केलाय, एकदा स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी केलाय आणि एकदा मराठा समाजाच्या इम्पिरिकल सर्वेक्षण केलेले, दोन्ही वेळेचे आकडे आहेत. मी खोटं बोलतोय असं वाटत असेल तर तुम्ही तहसील कचेरीत जा किंवा जिल्ह्याच्या जनगणना विभागात जा, तिथं तुम्हाला दोन्ही आकडे मिळतील. सुमारे 1,27,000 ओबीसी दौंड विधानसभा मतदारसंघ. बरं, इथून माग असं कधी झालंय तुम्ही की या वंचित बहुजन घटकाला प्रमुख पक्षांनी कधी उमेदवारी दिली मला सांगा? 78ला उमेदवारी दिली काकासाहेब थोरातांना. त्याच काकासाहेब थोरातांना तुम्ही आमच्या वडिलांना बंडखोरी करायला लावून पाडलं. जातीचं बीज, जातीपातीचं बीज जर दौंड तालुक्याचा विचार करायचा तर 78लाच बीज उगवले ते. हे बीज रोवलं कुणी रोवलं? बारामतीकरांनी रोवलं. बारामतीकर त्यावेळी 23 गावं इकडे होती. काकासाहेब थोरात या ठिकाणी उमेदवार उभे राहिले. वसंतदादा पाटलांच्या गटाचे ते नेते होते. माथाडी कामगारांचं खूप मोठं काम त्यांचं मुंबईत होतं, तिथं तिकीट देणं शक्य नव्हतं, आरक्षित जागा होती म्हणून त्यांना इथं तिकीट दिलं. ते स्थानिक होते तालुक्यातले. पण पुलोदचा प्रयोग भविष्यात करायचा आहे हे डोक्यात ठेवून पाडण्यासारखी जी सिद्ध होती. 78 ठिकाणी पवार साहेबांनी अपक्ष उभे केली. 78 पैकी 26 ठिकाणी त्यांनी ते निवडून. तुम्हाला या निवडणुकीत असं झालं म्हणायचं की माळी समाजाच्या विरोधात धनगर समाजाला उमेदवार दिल्यामुळे मराठा समाजाचा उमेदवार विजयी झाला, अशी आपली भावना आहे का त्यावेळेस त्या निवडणुकीत? त्याच्या अगोदरची निवडणूक झाली होती 1975 साली. तुम्ही त्याची आकडेवारी काढून बघा. त्या आकडेवारीमध्ये राजाराम दाखवले यांचं डिपॉझिट जप्त झालेलं होतं. आणि नंतर झालेली 1980ची निवडणूक बघा, त्यातही त्यांचं डिपॉझिट जप्त झालं होतं. मग 78ला असं काय शिखरी झेंडा लावला होता की तुम्हाला मध्येच त्यांना मतं मिळाली? बारामतीची 23 गावं इकडे होती, 14,000 मतदान होतं, 12,000 मतदान होतं, 12 पैकी 10,000 मतदान थेट राजाराम बापूरला होतं. म्हणजे गेली 35-40 वर्ष पवार कुटुंब आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघासह देशभरात जातीय वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करते असं तुमच्या बोलण्यातून जाणवते. असं आहे ठाम मत काय? गमती सांगू तुम्हाला. आता 2-3 उदाहरणं शेजारची घेऊ. इंदापूर तालुक्यात दत्तात्रय भरणेंना तिकीट कधी देण्यात आलं? ज्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की इथली धनगर समाजाची बेरीज म्हणजे माळी समाजाची थोडीशी, एससीची थोडीशी आणि थोडीशी भर घालायची, एकंदरीत ओबीसी समाज एकत्र करून म्हणजे तिथं कोणाची जिरवायची होती? हर्षवर्धन पाटलांची. तो दौंडमध्ये प्रयोग झाला नाही का? झाला 78. म्हणजे पवार कुटुंबानी जातीयवाद करताना मराठा समाजाचा सुद्धा बळी दिलेला आहे. 100% असं एकंदरीत तुमच्या सर्व बोलण्यावरून जाणवतं. 100% दिलं. आम्हाला ते दौंडचे तुम्ही 1,28,000 मतं सांगितले, बाकीच्या विधानसभा मतदारसंघात नेमकी काय? आता तुम्हाला सांगतो, बारामती लोकसभा मतदारसंघाचा जरी आपण थेटपणे विचार केला तर 4.25 लाखाच्या आसपास माळी समाज आहे, 3.5 लाखाच्या आसपास धनगर समाज आहे. इतर मायक्रो ओबीसी आपण ज्यांना म्हणतो, नाभिक असतील किंवा इतर जे कुंभार असतील किंवा लोहार असतील, हे जे मायक्रो ओबीसी आपण ज्याला म्हणतो ते 3-4.5 लाखाच्या आसपास आहे. त्याचबरोबर एससी एसटी हे 4.5 लाखाच्या आसपास आहे. मुस्लिम्स 1.5 लाखाच्या आसपास आहे. आणि उर्वरित जो कोणी सर्वसाधारण गट आपण ज्याला म्हणतो, ब्राह्मण, सिंधी, गुजराती, मारवाडी, मराठा, हे जे काही आहेत त्यांचं 6 लाखाच्या आसपास मतदान येतं. तर हे इकडे लाटे मी सांगतोय, खरं तर आतापर्यंत 6 महिने झाला आम्ही सांगतो ना, ते कुणी डिनाय केले नाही. ठीक आहे, याच्यापेक्षा जाऊन त्यांनी कलेक्टर ऑफिसमध्ये जावं, जनगणना विभागात जाऊन त्याची माहिती घ्या. म्हणजे आपल्या आताच जातीनिहाय जी मतदारांसंख्या आहे ती जाहीर केलेली आहे, त्यांच्या माहितीप्रमाणे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता आपल्यासोबत दैनिक प्रभातचे प्रतिनिधी आहेत विशाल गुंभाळ, आपण त्यांच्याकडे जाऊ. अण्णा, आपला बारामती लोकसभा मतदारसंघात खासदार सुप्रिया सुळे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी उभ्या आहेत. तुम्ही तर काल फॉर्म भरलेला, त्या 2-3 दिवसांनी फॉर्म भरणार आहेत.
यांच्यासमोर उभे राहताना आपल्याला काय आव्हानं वाटतात निवडणुकीच्या दृष्टिकोनातून? या भारताची लोकशाही समर्थ आहे, लेचीपेची नाही. त्या लोकशाहीचा एक समर्थ खांब म्हणून संविधान आहे आणि त्या संविधानाच्या बळावर मी ही निवडणूक लढवत आहे. शेवटी भारतामध्ये आज चर्चा केली जाते संविधान राहणार का, संविधान टिकणार का, अमुक तमुक सगळ्या गोष्टी होत आहेत. परंतु या सगळ्या प्रक्रियेच्या पलीकडे जाऊन बारामती लोकसभा मतदारसंघामधले प्रश्न संपलेले नाहीत, उलट त्यांनी भीषण स्वरूप प्राप्त केलेलं आहे. यावर या कुटुंबांनी गेल्या 35 वर्षामध्ये कुठलीही पावलं ठामपणे उचललेली नाहीत. मागच्या 50 वर्षाचा अगदी विचार केला तर मुख्यमंत्रीपद 4 वेळा राहिले, उपमुख्यमंत्रीपद 5 वेळा राहिले. राज्याची आर्थिक तिजोरी आहे ती बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये गेली 15 वर्ष आहे. एवढे सगळे विषय असतात, पाणी असेल, रोजगार असेल, शिक्षण असेल, आरोग्य असेल, या सगळ्यांच्या बाबतीमध्ये जो दुष्काळ या ठिकाणी निर्माण झालेला आहे विकासाचा, तो का झाला याची कारणं सर्वसाधारण जनतेसमोर आज आहेत आणि त्याची उकल होण्यासाठी कुणीतरी एक समर्थ तिसरा पर्याय असलाच पाहिजे आणि तो पर्याय देण्याची भूमिका म्हणून ही मी उमेदवारी करत आहे. आव्हान बिव्हान तुम्ही सोडून द्या, बारामती लोकसभा मतदारसंघातला मतदार प्रचंड सजग आहे. आपण ज्या दौंड तालुक्यामध्ये राहतो त्यांनी ते वेळोवेळी दाखवून दिलेलं आहे, इंदापूरने दाखवून दिलेलं आहे, पुरंदरने दाखवून दिलेलं आहे. या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये पवार विरोधी 4 आमदार आहेत. पवार विरोधी 4 आमदार आहेत. ही वस्तुस्थिती विसरू नका. म्हणजे हा पवारांचा बालेकिल्ला आहे असं फक्त सांगितलं जातं, वस्तुस्थिती तशी काही नाही. बालेकिल्ला बनवला जातो, बालेकिल्ला आपोआप होत नाही, बालेकिल्ला बनवावा लागतो. तुम्ही बालेकिल्ला हा शब्द वापरताय म्हणून मी तुम्हाला सांगतो की बालेकिल्ला बनवावा लागतो. मग बालेकिल्ला 2 प्रकारे बनतो, एक तर स्वतःच्या कर्तृत्वावर बनतो आणि बळावर बनतो. तसं न करता मॅनेज करून उमेदवारी घ्यायच्या, इकडची उमेदवारी लूज व्हावी म्हणून तिकडे 2 उमेदवाऱ्या लूज करायच्या, अशा पद्धतीनं राजकारण केलं गेलं. जर त्यांनी मला विचारलं उद्या की या पद्धतीने कुठं राजकारण झाले, मी उदाहरण स्पष्ट करेन. आणि या जातीपातीच्या समीकरणामध्ये वंचितांचा पाठिंबा आपल्याला मिळणं अपेक्षित होतं, तो सुळेंना मिळाला आहे, याचा काय परिणाम होईल आपल्याला? राजकारणामध्ये अनेक गणित असतात आणि जशी जशी निवडणूक पुढे जाते तशी गणितं बदलत जातात आणि तशी पाठिंबाही बदलत जातात. आपल्याला दौंड तालुक्याला कमी अनुभव आहे, तिकीट देऊन पाडलेलं आहे आपल्याला. मी सांगितलं ना, मी तुम्हाला 78चं उदाहरण सांगितलं, तसं 2009चं पण तसंच उदाहरण आहे. 1995 साली सुभाषांना कुल या ठिकाणी आमदार होते, ते त्यांच्या पक्षाचे होते, काँग्रेस पक्षाचे. त्यांचं नेतृत्व मान्य करत होते, तरीही आम्हाला बोलून घेऊन सांगण्यात आलं होतं की तुम्ही त्यांना विरोध करा. हे आम्ही बघितलं. त्यामुळे पाठिंबे बदलत असतात, फार त्याचा सिरियसनेस नसतो. आणि वंचित बहुजन घटकाचा उमेदवारांचा प्रतिनिधी म्हणून मी उमेदवारी करत आहे आणि मग अशा वेळी त्या वंचित बहुजन घटकाला मी सगळ्यात जवळचं वाटतो. आज ज्या कुठला एखादा वंचित बहुजन आज त्यांच्या दोघांच्याही घरामध्ये जाऊन चहा पिऊन येईल असं उदाहरण मला तुम्ही दाखवा. जर ते खरं असेल तर आपण मान्य करू. पण आज त्यांचे सगळे किल्ले पार करता करता आणि त्यांच्या बाले किल्ल्यात पोचता बहुजन वंचिताला मला तर वाटतं 50 वेळा विचारच होत असेल. महेश आनंदने आताच राजकीय पाठिंब्याचे जे गणित आहेत याबद्दल माहिती दिलेली आहे. आता आपल्यासोबत पुण्यनगरीचे पत्रकार रवींद्र खोतकर आहेत, आपण त्यांच्याकडे जाऊ. आणि राज्यामध्ये ओबीसी समाजाचं आरक्षण वाचवण्यासाठी खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणात मोर्चे निघाले आणि या मोर्चाचीच बीज म्हणून पुढे ओबीसी बहुजन पार्टीची स्थापना झाली. खरं तर ते आंदोलन आहे. या आंदोलनामध्ये खऱ्या अर्थानं छगनरावजी भुजबळ साहेब असतील, महादेवजी जानकर साहेब असतील, हे नेते प्रामुख्याने पुढे होते. आता हे दोन्ही नेते महायुती सोबत आहेत. तर या बारामती लोकसभा मतदारसंघात छगनरावजी भुजबळ साहेब किंवा महादेवजी जानकर साहेब यांच्या जर सभा झाल्या महायुतीकडून सुनेत्राताई पवार यांच्यासाठी, तर याचा परिणाम आपल्यावर कितपत होईल? मुळात ते येतील का नाही माझी धारणा आहे, त्यांनी येऊ नये तशी आपली त्यांच्यासोबत माझी धारणा आहे. त्यांनी आल्यानंतर त्यांच्या बाबतीमध्ये काय निर्णय घ्या. शेवटी मतदार हा राजा आहे. लक्षात या वंचित बहुजन घटकाला आज प्रतिनिधित्व होतं. गेल्या 35 वर्षामध्ये त्यांना ते मिळालेलं नाही आणि ते मिळवण्याची खूप मोठी दांडगी इच्छा, जबरदस्त इच्छाशक्ती ही त्या वंचित घटकामध्ये मला तरी आज दिसतं. म्हणजे अण्णांच्या एकंदरीत बोलण्यातून वंचितांच्या हितासाठी छगन भुजबळ साहेब आणि जानकर साहेब यांनी या विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारासाठी सभा घेऊ नये असं अण्णांच्या बोलण्यातून एकंदरीत जाणवतं. माझं असं मत आहे की अण्णा तुमचं होम ग्राउंड आहे दौंड विधानसभा मतदारसंघ. या विधानसभा मतदारसंघात जवळपास ओबीसींचं 1,25,000 मतदान
तुम्ही एम्पेरिकल डाटाच्या आधारे सांगताय, तर तुम्हाला या ठिकाणी किती मतांची आघाडी मिळू शकते असा तुमचा अंदाज आहे दौंड विधानसभा मतदारसंघात? किमान 1 लाख क्रॉस आघाडी पण आता मी 1 लाख ते 1,10,000 आसपास दौंड विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही नक्की मतं मिळवू. तुम्हाला आश्चर्य वाटेल, जो अंडर करंट सहानुभूती वगैरे जी काही बोलली जाते ती सहानुभूती आज ओबीसीमध्ये आहे. अंडर करंट जो काय आहे तो बहुजनांमध्ये आहे. अंडर करंट आहे तो वंचित समाजामध्ये आहे. त्यांना काही झालं तरी उद्या विधानसभा असतील, लोकसभा असतील, आणि आम्ही का मागणी करू नये, आम्ही का म्हणू नये की आमचा धनगर समाजाचा प्रतिनिधी त्या ठिकाणी आमदार झाला पाहिजे, नाभिक समाजाचा प्रतिनिधी त्या ठिकाणी राज्यसभा सदस्य झाला पाहिजे, नगरपालिकेचा नगराध्यक्ष त्या ठिकाणी वंचित घटकाचा झाला पाहिजे. आता काही साधारण असं काही राहिलेलं नाही. मग त्यांनी का राहू नये? बरं, असं काही आहे का की एखाद्याला आज तुम्ही ब्रिटन सारखं उदाहरण आहे, ब्रिटनमध्ये ऋषी सुनक नावाचे पंतप्रधान आहे गेले 2 वर्षात. ज्यावेळेस ब्रिटनवर सगळ्यात वाईट अवस्था गेल्या 1000 वर्षात आलेली नव्हती, ती ब्रिटनमध्ये ज्यावेळेस आली त्यावेळेस ब्रिटन मधल्या जनतेनं ऋषी सुनक नावाचा पंतप्रधान निवडला. ते काय बघून निवडलं? त्यांनी त्याच्यात म्हणून निवडलं? अजिबात नाही. त्याचं डोक्यात काय आहे, त्याचं प्लॅनिंग काय आहे, फायनान्शियल तो काय करू शकतो, फायनान्शियल क्रायसिसमध्ये कसा मार्ग काढू शकतो, हे बघून त्याला पंतप्रधान केलं. आणि बघा, आज देशातल्या इकॉनॉमीमध्ये आज ब्रिटनची परिस्थिती खूप वेगानं वळणावर येण्यासाठी आणि रुळावर येण्यासाठी ऋषी सुनक यांनी काम केलं आणि ते चित्र लोकांसमोर दिसलं. आज अण्णा, तुम्ही आता ऋषी सुनक यांचं उदाहरण सांगितलं, त्यांना जात म्हणून निवडलं गेलं नाही. मग तुम्ही एम्पेरिकल डाटा याच्या आधारे एवढी ओबीसींची गणना आहे हे सांगताय आणि त्या आधारे आम्ही निवडणुकीला सामोरे जात आहे, याचा मग तुमच्या मतांवर परिणाम होईल का? ही भारताची लोकशाही आणि भारताच्या राजकारणामध्ये ज्यावेळेस तुम्हाला उमेदवारी दिली जाते, मग आम्हाला आतापर्यंत का नाही उमेदवारी दिली? आमच्यात अक्कल कमी आहे, आमच्यात कर्तृत्व कमी, आमच्यात निर्णय क्षमता नाही, आम्ही आंतरराष्ट्रीय प्रश्नांवर बोलू शकत नाही, आम्ही धोरण ठरवू शकत नाही, पंचशील धोरण काय असतं आम्हाला माहित नाही, पंचवार्षिक योजना काय असतात आम्हाला माहित नाही, संसदेमध्ये कसं बोलायचं हे आम्हाला माहित नाही, संसदेमध्ये कायदा कसा बनतो हे माहित नाही, नेमकं कुठली गोष्ट आम्हाला माहित नाही. मग आमची विचारणा सुद्धा तुम्ही करत नाही. म्हणजे वंचित, म्हणजे आम्ही त्या ठिकाणी विस्थापित आहोत म्हणून तिथं आम्ही अस्पृश्य आहोत. का आमचा विचार केला जात नाही? का आम्हाला बोलवलं जात नाही? अहो, आमचं जाऊ द्या, महायुतीने किंवा महाआघाडीने कुठला उमेदवार ठरवताना बैठक घेतली, कुठला मेळावा घेतला आणि कधी त्यांनी प्रक्रिया पार पाडली, कधी त्यांनी इच्छुकांचे अर्ज घेतले, कधी त्यांच्या मुलाखती घेतल्या. आणि माझं तर असं मत आहे, मी पत्रकार म्हणून आपल्याला सांगतो, आपण सगळे उमेदवार बोलवा, सगळ्या उमेदवारांना स्टेजवर उभं करा आणि विचारा प्रत्येक प्रश्नावरून. त्यांचं जर उत्तर समर्पक आलं ना तर आपण म्हणेल ते ऐकू. शेवटी आमच्यासारखा कार्यकर्ता, आम्हाला खुरपणीचा दर त्यांना विचारा किती आहे, पिठाच्या गिरणीचा दळून आणायचा दर किती आहे विचारा, सांगता येईल का बघा. गॅसचा दर आज विचारा त्यांना, आज तुम्ही गॅस भरलाय का विचारा. शेवटची पावती सांगा, कुठल्या घरातली गृहिणी सांगा जिला गॅसचं दर माहित नाही. तुमच्या घरी आता फोन करा, त्यांना विचारा मागचा गॅस किती रुपये आलाय, आणि हाच प्रश्न त्यांनाही विचारा. एकंदरीतच गेल्या 30-35 वर्षात महेश अण्णा भागवत यांनी तालुका पातळीवरील बहुसंख्य निवडणुकांचं नियोजन केलेलं आहे. त्या उमेदवारांचे प्रचार प्रमुख म्हणून महेश अण्णा राहिलेले आहेत. त्या ठिकाणी प्रचार यंत्रणा कशी असावी, प्रसिद्धीपत्रक कसं असावं, जाहीरनामा कसा असावा, हा देखील अण्णांनी बऱ्याच वेळा प्रसिद्ध केलेला आहे. त्यातली प्रमुख भूमिका म्हणून अण्णांची राहिलेली आहे. आता अण्णांचा आपण शेवटचा प्रश्न म्हणून बारामती लोकसभा मतदारसंघावर अण्णांचं व्हिजन काय आहे हे जाणून घेऊया. बारामती लोकसभा मतदारसंघ खरं तर खूप नॅचरली खूप चांगला डेव्हलप होऊ शकतो, झालेला पण आहे. म्हणजे त्याच्याकडे वाटचालही आहे. अवघच आपण काहीच झालं नाही असं म्हणणारा मी कार्यकर्ता नाही. काही मेजर उभी केलेले असतात. प्रत्येक कार्यकर्ता, प्रत्येक नेता हा काही ना काहीतरी करत असतो, ठीक आहे. पण शेवटी या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीनं सत्ता आली तितक्या वेगात ती प्रगती झाली नाही. उलट ते प्रश्न सुटणं अपेक्षित होते, ते सुटले नाही. पहिला प्रश्न आहे आपल्याकडं पाणी. या पुणे जिल्ह्यामध्ये देशामध्ये सर्वाधिक पाणी साठा होणारा हा जिल्हा. 827 TMC पाणी या पुणे जिल्ह्यामध्ये साठतं. म्हणजे एवढं जर पाणी मी म्हणतो वापरलं गेलं तर 10 वर्ष धरणं परत नाही भरली तरी चालतं, इतकं पाणी आहे. त्या हिशोबाने आपण त्याचा वापर लक्षात घेतला किंवा त्याच्या पद्धतीने त्याचं नियोजन केलं आणि त्या पद्धतीने जर ते पाणी वापरलं
म्हणजे सगळं आहे, पाणी आहे. रेल्वे आहे, भारतामध्ये सर्वदूर जोडलेला रेल्वे ट्रॅक. आज भारतातला आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये बारामती हा पुणे शहराचा एक अर्धा भाग आहे, म्हणजे जवळजवळ 15 लाख मतदान हे शहराशी निगडीत आहे. पुणे शहराशी पीएमआरडीएचा भाग आहे. पीएमआरडी मध्ये आज ज्या पद्धतीनं लूट चालली, सर्वसामान्य शेतकऱ्यांना, तिथल्या नागरिकांना अजून पीएमआरडी किती बदमाश आहे हे अजून समजलेलं नाही. ज्यावेळेस ते समजेल त्यावेळेस त्यांच्या लक्षात येईल की किती मोठं संकट हे आपल्या लोकांनी आणून ठेवलेलं आहे आणि त्याच्याविषयी कुणी ब्रहशब्द काढत नाही. त्याच्यावर सविस्तर बोलू शकतो आपण, असं काय नाही. त्याच्यात अनेक ज्या काय गोष्टी घडत आहेत आज, ज्या पद्धतीनं तिथं लोकांना लढवलं जातंय, ज्या पद्धतीनं लोकांना सेटलमेंटमध्ये राजी केलं जातंय आणि कशा पद्धतीनं काय काय गोष्टी होतात याचाही आहे, सगळं रेडी आहे. पण आता इथं मुळातच वॉशिंग मशीन आमच्याच पक्षाने निर्माण केली, त्याच्यामुळे आता आम्ही कोणाला नाव ठेवायचे हा प्रश्न आहे. काल नामदेव तापवणे त्या ठिकाणी प्रवेश केला, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष. म्हणजे मी त्यांना आता फोन करून विचारणार, अहो बापू तुम्ही आता भाजपमध्ये नाही, तुम्ही आता अशा पक्षामध्ये गेलेला आहात की ते इथं 50 वर्ष सत्ताधारी आहे. भले तिथं राज्यात सत्ता नसली तरी ते इथले सत्ताधारीच आहेत ना. त्यांच्यासमोर जाऊन असं म्हणतात की सगळं बारामतीला आहे, सगळं बारामतीला आहे, आम्हाला द्या. तुम्ही कोणाच्या समोर सांगताय? तर ज्यांनी केलंय बारामतीला त्यांना, ज्यांनी आपल्याला वंचित ठेवले त्यांना सांगताय. तुम्ही त्यांचा प्रचार करत होता का त्यांना विरोध करत होता? अशी परिस्थिती इथं आहे. बारामतीचा विकास झालाय, दौंडचा झालाय अशी भावना आता मला सांगा, आपल्या दौंड शहरामध्ये दशेकरी विधीचा घाटाला आले 80 लाख रुपये, 10 लाख रुपये रस्त्याला आले, म्हणजे 90 लाख रुपये झाले. बारामतीचा नदी पर्यटनाचा, रिव्हर टुरिझम, रिव्हर बोटिंग ह्याच्यासाठी 354 कोटी रुपये आहे. माझी ना नाहीये, लोकांना मनोरंजनाची साधनं झाली पाहिजे ते मला मान्य आहे. पण याचा अर्थ असा अजिबात नाही ना, ज्या नदीला 10 वर्षांनी पूर येतो, ज्या नदीला फक्त गटराचंच पाणी साठतं, अशा ठिकाणी तुम्ही कुठलं पाणी आणणार? टँकरनी टाकणार तिथं आणून? त्या नदीच्या सगळ्या खोऱ्यामध्ये आज प्रत्येक गावामध्ये टँकर आहे आणि तुम्ही त्याच्या बारामती शहरामध्ये जाऊन त्याचं रिव्हर बोटिंग करणार? ही विकासाची कसली पद्धत आहे? ते आपण दुबई बिबईला पाहू शकतो, पण तिथं त्यांनी ते पाणी सोडताना प्रचंड त्याच्यावर प्रक्रिया करून ते पाणी शुद्ध करून तिथे साठवलेलं असतं. आणि तुम्ही या गटारीत आता रिव्हर बोटिंग करणार नाही. म्हणजे हे जे विकासाचं तंत्र आहे हे आपल्याला बदलावं लागेल, विकासाचं विकेंद्रीकरण करावं लागेल. मग तो रेल्वेचा झाला, शहर नियोजनाचा विषय आहे. समजा तुम्ही धायदेला गेला, वडगावला गेला, नगरला गेला, आंबेगावला गेला, आज त्या ठिकाणी एक रस्ता फक्त गावात जायला जुना पूर्व त्याच्या काळात होता तेवढाच एक रस्ता आज दिसतो, त्याच्या कडेला प्रचंड बांधकामं दिसतात. आज तिथं वाहतुकीची साधनं नाहीत. धायरी फाटा म्हणून एक गाव आहे, धायरी फाट्यावरून धायरी गावातलं एक धारेश्वर मंदिर आहे, 1.5 किलोमीटरचं अंतर आहे. तुम्ही जर संध्याकाळी 5च्या नंतर तिथं गेला तर तुम्हाला 2 तास लागतात 1.5 किलोमीटरसाठी. सगळी वाहनांची ट्रॅफिक तिथं घेऊन. मला तिथं प्रश्न विचारला त्यांनी, मग तुम्ही ह्याच्यावर काय करणार? मी त्यांना 2 पर्याय सांगितले. त्यांना दुसऱ्या क्षणी ते आवडले. बरोबर. मी त्यांना काय सांगितलं की हा जो खडकवासला कॅनॉल आहे, जो जवळजवळ 33 किलोमीटर या मतदारसंघातनं फुरसुंगीपर्यंत, ठीक आहे, टनेल झाला तर विषय ठीकच आहे. नाही झाला तर बंद पाईपलाईन मध्ये आपण जो कॅनॉल घातला आणि तो इथपर्यंत आणला, तर तो जो रस्ता मोकळा होईल त्याला कनेक्टेड फक्त एक अर्धा किलोमीटरची टनेल करायची 4. म्हणजे काय होणार? या भागातली वाहतूक पलीकडच्या रस्त्यावर जाईल, पलीकडून ती कव्हर होईल आणि इकडच्या रस्त्यावर कव्हर होईल. म्हणजे काय होईल? ट्रॅफिक जिथं जायला पाहिजे तिथंच फक्त ती, म्हणजे एका रस्त्याने जाते ती तुमची 4 ठिकाणी विभागून जाणार. आता शेहगड रोड आहे, त्याच्याऐवजी तो कॅनॉल रोड आहे, जो 150 फुटी रोड होऊ शकतो. तर 150 फुटी रोडवरती ट्रॅफिक डायव्हर्ट होईल. म्हणजे असे छोटे त्यांना पर्याय सांगितले, त्यांना खूप पटले. ते म्हणले हे कुणी बोललं नाही. म्हणजे मी बोलतोय ना, कारण मला व्हिजन आहे. इथून पुढे तुम्हाला व्हिजन असणारा, सर्वसामान्यांचे नेमके प्रश्न माहीत असणारा आणि त्या प्रश्नांवर पर्याय माहीत असणारा अशा माणसाची गरज आहे सत्तेपेक्षाही. आज पर्यायांवर जर आपण निर्णय घेतले, एक माहितीपत्रक फक्त तुमच्या माहितीसाठी सांगतो, हे छापलं होतं मी माझ्या परिचय पत्रकामध्ये. यात काय म्हणले? पुरंदर आणि बारामती तालुक्यातील शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सोडवण्यासाठीचा सर्वोत्तम उपाय. अतिशय साधी योजना आहे. काय योजना आहे? विहीरमधनं विसर्ग ज्यावेळेस सुरू होईल 15 दिवसाचं पाणी उचलायचं, नाल्यात टाकायचं आणि 130 गावांचा पिण्याच्या पाण्याचा आणि काही भागाच्या 46-47 गावांचा शेतीचा 8 माईचा तरी किमान प्रश्न कायमचा सुटेल.
किलोमीटर किती आहे? 20 किलोमीटर पाईपलाईन. बरोबर. इस्टिमेट किती होईल? मी म्हणतो 500 कोटी रुपये होतील. अहो 354 कोटी रुपयाचा तुम्ही नदीचा घाट ज्या करेवर बांधताय, त्याच्याऐवजी ते पैसे इथं वापरले असते, हा सुजलाम सुफलाम झाला असता. शेवटी विकासाचं विकेंद्रीकरण होत असताना नेतृत्वाचं विकेंद्रीकरण किंवा राजकारणाचं विकेंद्रीकरण जर झालं आणि माझ्यासारख्याला संधी मिळाली तर हा विषय मी मांडू शकतो, मी बोलू शकतो. तुम्ही भाकरी थापता थापता बाईक उचलताय ना, संसदेत द्यायची भाषा करताय. कशासाठी? फक्त तुमची सत्ता रिकामी म्हणून. संसदेचे दरवाजे, संसदेची कवाडं ही आमच्यासारख्याला एका ठिकाणी उपलब्ध झाली पाहिजेत. हे विषय आमचे आहेत, आम्ही मांडू शकतो. कारण या पाण्यासाठी आम्ही इथं भांडत असतो. पाणी देताना 12 मोडत असताना 12 आता त्यांना विसरायला पाहिजे. 12 कशाला म्हणतो? 12 म्हणजे आपण शेताला पाणी देत असताना आपल्या रानात ज्यावेळेस पाणी घेतो त्याला 12 म्हणतो. हे त्यांना समजून सांगावं लागेल. म्हणून मी सांगतो व्याख्याने. तर हे 12 मोडायचं असतील तर हे विकासाचं सुद्धा 12 मोडलं नाही. आणि हे ह्या पद्धतीनं लोकांच्या मूलभूत प्रश्नांसाठी आता न्याय देण्याची गरज आहे आणि ती आम्ही करतो. एवढं तुम्हाला सांगतो. नुसतं हेच नाही, आपल्या दौंड तालुक्यामधून 30 TMC पाणी वाहतं कॅनलमधून. किती? 30 TMC कुठून आलो? तर तसं नाही, पावसाचं पण पाणी त्याच्यामध्ये गृहीत धरलं. एवढं असू नये दुष्काळ, एवढं असू नये दुष्काळ. आज उजनीच्या पाण्याचा प्रश्न एवढा गंभीर त्या ठिकाणी झालाय. उजनीच्या पाण्याचे आज तुम्ही साक्षीदार आहात की उजनीच्या पाणी जर त्या ठिकाणी पुढच्या महिन्याभरात संपलं तर अक्षरशः वैरान वाळवंट तिथं होणार आहे. 1 गुंठा सुद्धा लागण त्या ठिकाणी झालेली नाही. आणि पुढच्या वर्षी नेमकं तिथं कुठलं पीक येणार आहे? त्या लोकांच्या व्यवस्थेचं काय, आर्थिक व्यवस्थेचं काय, त्यांच्या संसाराचं काय, कुणीही विचार केलेला नाही. या प्रचारात कुणीही त्याच्याविषयी बोलत नाही. फक्त बोललं जातं ननंदने असं केलं, भाऊजाईने असं केलं, मला रडायला आलं, माझी सून काढली, मला बाप काढला, अमकं झालं तमकं झालं. अहो या तुमच्या घरगुती भांडणाचा लोकांच्या प्रश्नाचा काय संबंध आहे? लोकांना त्यांच्या संसाराचं पडले हो. त्याच्या मी पांडेश्वर म्हणून गाव आहे, तिथं सहज भेटीला गेलो पोरंदरच्या शेवटचं गाव. तिथं गुरं फार जोरात ओरडत होती रस्ते. काही झाले का ओरडले? गुरं का ओरडत? ओरडले झाला या प्रॉब्लेम. 2-2.5 तास झालं, टँकर उशिरा. ही भावना असावी. इतके हीन तुम्ही लेखता. मी त्या लोकांना मी अक्षरशः हात जोडून म्हणलं मला मत मागायची लाज. कशासाठी मत मागायची? 5 वर्षापूर्वी ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस तिथे येऊन गेले त्यांनी सांगितलं होतं या योजनेविषयी बोलले होते. या योजनेविषयी तुम्ही वर्तमानपत्र जुनी काढून बघा. माझं नाव देवेंद्र आहे, मी भगीरथ बनवून पाणी आणले. 2 दिवसांनी अजितदादांची सभा झाली. दादा म्हणले पाणी नाही दिलं तर 5 वर्षांनी मत मागायला येणार नाही. आता दोन्ही एकत्रित येऊन मत मागायला. लाजीरवाणी बाब आहे आणि शरम ह्याची वाटते. लोकांनी जाऊ सुद्धा नाही यांचं तोंड बघायला. जर तुम्हाला खरंच स्वतःच्या संसाराची जाणीव आहे, तुम्ही लाचार नसाल ना, तुम्ही स्वाभिमानी असाल ना, तुम्ही जायला पण नाही पाहिजे आणि जा विचारला पाहिजे कशाला आला तुम्ही आमच्या दारामध्ये. ही लोकशाही आहे का आपली? ही हुकुमशाही आहे. त्या मुंडाळ्याला मागच्या 10 वर्षांपूर्वी पाणी बंद करील त्यावेळेस उमेदवार कोण होत्या? सुप्रियाताई सुळे. आज त्या भाषण करतायत माझ्या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये मला पोलीस संरक्षण द्या. कशासाठी? म्हणजे माझ्यावर दडपशाही होते, माझ्या कार्यकर्त्यांवर दडपशाही होते. मग त्यावेळेस कुठे गेली होती ती दडपशाही? कुठे गेली होती ती हुकुमशाही? कुठे गेली होती? म्हणजे तुमच्या सोयीचं असेल तर हुकुमशाही चालते, तुमच्या सोयीची असेल दडपशाही चालते. तुमची सत्ता असेल तर तुम्ही राहुल कुलारला संपवणार, तुमची सत्ता असेल तुम्ही हर्षवर्धन पाटलांना संपवणार, तुमची सत्ता असेल तुम्ही चंद्रकांत तावरेंना संपवणार, तुमची सत्ता आहे तुम्ही दादारावला संपवणार, तुमची सत्ता आहे तुम्ही आनंदराव थोपटेंना संपवणार, तुमची सत्ता आहे तुम्ही सगळ्यांना संपवणार आणि तुमची फक्त घराची कुटुंबाची सत्ता आणणार. हा जो दुराभास आहे तो या मतदारसंघामध्ये संपला पाहिजे आणि म्हणून माझी उमेदवारी. आत्ताच आपण बारामती लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार महेश अण्णा भागवत यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केलेली आहे. विविध आमदारांनी पत्र